नाशिक पुणे महामार्गावरच्या नारायणगावच्या जवळ टेम्पो प्रवासी वाहतूक करणारी जीप आणि एसटीचा भीषण अपघात झाला। या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 4 प्रवासी गंभीर जखमी झाले। आयशर आणि एसटीमध्ये जीपचा चक्काचूर झाला। उर्वरित 4 गंभीर जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुद्धा गंभीर असल्याचं कळतंय। टेम्पोनं प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपला धडक दिली। यावेळी ही जीप समोर उभ्या असलेल्या एसटीला जाऊन धडकली। हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांमध्ये जीपचा चक्काचूर झाला। ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात टेम्पोनं जीपला धडक दिल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे। काय घटलेलं काय करू शकतो, काय झालं एक आयसरवाला नाही, आपले जे काळी पिळवाली आहे म्हणजे जे आपण रोज प्रवासी वाहतूक करतो त्याला मागून द्यायचं तिला। तो बिचारा जो होता विनोद रोकडे म्हणून त्याला ती गाडी कंट्रोल झालेला आहे आणि उभ्या असलेल्या बंद पडलेल्या जी साईडला एसटी होती त्याच्यावर मागून जाऊन एकदम जोरात जाऊन तो धडकला। स्वतः चालवणारा चालक पासून तर जवळजवळ 9 लोकांचा आता मृत्यू झालेला आहे। त्यापैकी 5 लोक आपल्याला पाहुणे आले होते, खेडचे होते, ते कांदळीला काही कार्यक्रमासाठी आले होते, त्याच्यामध्ये महिला आहेत आणि जे एक महिला जी आहे आमचे मुस्लिम भगिनी तिचं एक छोटं बाळ 2 वर्षाचं ते पण आऊट झालेलं आहे। बाकीचा संघर्ष चालू आहे। 9 पैकी बाकीचे जे 7 लोक आहेत त्यापैकी 2 अजून सिरियस आहेत।